नमस्कार मित्रांनो, आजच्या गीतेतील शहाणपण भाग 6 म्हणजे अधिकरण 5 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण लगेच गीताईने सुरुवात करूया. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि शब्दांवर. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. भक्तांते प्रतिबोधिली ससमरी, नारायणे श्रीवरे. मुक्ते संग्रथिले समान्य मुनिने, वेदांत विद्या करे. माते षष्ट्यधिकारिणी सतशती, अष्टादशाध्यायिनी. तू ते मी अनुसंधितो निशिदिनी, गीते भयद्वेषिणी. गीते भयद्वेषिणी. काल आपण गृहपाठासाठी 2 तत्व घेतली होती अधिकरण 4 मधून. तर त्यातलं पहिलं होतं धीरत्व. हे धीरत्व जे ह्या पॅन्डेमिकच्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी कोरोना, चायना आणि अर्थव्यवस्था ह्यांच्या ज्या जंजाळामध्ये आपण अडकलो आहे त्यातून बाहेर येण्यासाठी धीर, पेशन्स, तितिक्षा, रेझिलियन्स हे आपल्यामध्ये किती आहेत त्यावरच ह्याच्यातून आपण बाहेर पडणार की नाही हे ठरणार आहे. आणि दुसरं तत्व आपण पाहिलं ते म्हणजे आत्मा. मी देहस्वरूप नाही तर आत्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी. मी आत्मा आहे म्हणजेच मी ह्या विशाल व्यापकत्वाचाच एक भाग आहे. त्या आत्म्याचे 3 ॲट्रिब्यूट्स आपण बघितले. एक होता अमरत्व, म्हणजे तो कधीही नाश पावत नाही. दुसरा पाहिला निर्विकारत्व, म्हणजे जो इंद्रियांनी किंवा बुद्धींनी आपल्याला आकळता येत नाही. वी कॅनॉट कॉम्प्रिहेंड. आणि तिसरं म्हणजे व्यापकत्व, सर्वव्यापी, सर्वांमध्ये भरून राहिलेला, आणि म्हणून आपणही त्याचाच अंश आहोत. हा जो एक व्यापक विचार आहे, हा विचार आपल्याला काही मानसिक बळ देतो का? हा प्रत्येकाने एक प्रयोग करून पाहण्यासारखा भाग आहे.
ह्या विचाराने, अहम ब्रह्मास्मी ह्या विचाराने आपल्याला काही मानसिक बळ मिळतं का नाही? काल शेवटी अधिकरण 4मध्ये भगवंतांनी सांगितलं, वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा, म्हणूनी भूतमात्री तू नको शोक करू कधी. आणि आज 5व्या अधिकरणामध्ये आपण काय पाहणार आहोत तर पाळू स्वधर्म. विनोबांनी या अधिकरणाला नाव दिलं आहे पाळू स्वधर्म. ह्या ठिकाणी स्वधर्म ह्याचा अर्थ चुकूनही कोणी हिंदू मुसलमान वगैरे घ्यायचा नाही आहे, कारण तो तसा नाही. जसं तुम्हाला मी सांगितलं, धर्म या शब्दचे अनेक अर्थ गीतेमध्ये अभिप्रेत आहेत, ते पुढे पुढे येत जातील. ह्या ठिकाणी स्वधर्म ह्याचा अर्थ सेल्फ ड्युटीज असा आहे. ह्या ठिकाणी स्वधर्म शब्दाचा अर्थ सेल्फ ड्युटीज असा आहे. तेव्हा त्याविषयी भगवंत काय सांगतायत ते आपण आता पाहूया. अधिकरण 5. आत्तापर्यंत चौथ्या अधिकरणामध्ये त्यांनी सांगितलं की आत्म्याचं स्वरूप काय वगैरे ते सांगून झालं. आता पुढे म्हणतायत की स्वधर्म तोही पाहुनी न योग्य डगणे तुझ, धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. तुझ्या ड्युटीज पाहून तरी तुला डगणं योग्य नाही आहे, कारण धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. अर्जुन हा मुळात वीर आहे, शिवाय राजघराण्यात असल्यामुळे क्षत्रियही आहे. क्षत्रिय म्हणजे ज्याला रक्षण करण्याचं काम दिलेलं आहे तो. आज पॅन्डेमिकच्या व्यवस्थेमध्ये आपण पाहतोय की डॉक्टर्स हे काही घाबरून घरामध्ये बसलेले नाही आहेत, कारण ती त्यांची ड्युटी आहे, तो त्यांचा स्वधर्म आहे. सैनिक रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवर लढतायत, कारण तो त्यांचा स्वधर्म आहे, ती त्यांची ड्युटी आहे. शिक्षक आपल्याला कोरोना होईल की काय ह्या भीतीने गप्प बसलेले नाहीत, तर ते शिकवण्याची जी त्यांची ड्युटी आहे ती पार पाडण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. तर स्वधर्म म्हणजे ड्युटी हे समजण्यासाठी मी ही उदाहरणं दिली आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण जर अभ्यासलं तर आपल्याला सुद्धा काही ड्युटीज ह्या स्वरूपामध्ये आपली कर्तव्य पार पाडणं भाग आहे, ती भाग आहेतच. मग
आपल्या अंगावर काय येईल ह्याचा विचार आपण बाजूला ठेवून ती पाडण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेणं, जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. हेच ह्या अधिकरणामध्ये सांगण्याचा प्रयत्न अर्जुनाला भगवंतांनी केलेला आहे. ड्युटी काय तुझी हे सांगतायत त्याला. पुढे म्हणतायत, प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे, क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे. आपलं कर्तव्य बजावण्याची योग्य संधी मिळणं हे सुद्धा अत्यंत मोठं असं भाग्य असतं. आता युद्धासारख्या ठिकाणी आपण असा याचा अर्थ नाही आहे की तुम्ही युद्ध लादून घ्या. शक्यतो युद्ध टाळण्याचाच प्रयत्न करायचा असतो. परंतु एकदा ते समोर आलं की त्यापासून माघार घेणे नाही. हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू, स्वधर्मासह कीर्तीस दूर सारून या स्वये. अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी, मानवंतास दुष्कीर्ती मरणाहुनी आगळी. जो माणूस रिस्पेक्टफुल असतो, या ठिकाणी मानवंत या शब्दाचा अर्थ रिस्पेक्टेड माणूस किंवा ज्याला स्वतःच्या रिस्पेक्टबद्दल, स्वतःचा आब राखण्याबद्दल पर्वा आहे असा माणूस. अशा माणसाला छोटंसं सरी दुष्कीर्ती होईल किंवा आपल्याला आपल्या मानाचा भंग होईल किंवा आपल्याविषयी काहीतरी वाईट बोललं जाईल अशी जरी शंका मनात आली ना, तरीसुद्धा त्या माणसाला ते मरणापेक्षा वेगळं आहे असं वाटत नाही. म्हणजे ते जवळजवळ मरणच झालं. नाव गेलं म्हणजे मरण आलंच. भिवनी टाळिले युद्ध मानितील महारथी, असुनी मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की. आणि अशावेळी ते जे लोक आहेत ते जर म्हणाले की तू भिवून युद्ध टाळलं आहेस, तर त्यात त्यांचं काय चुकलं आहे? कोणीही असाच निष्कर्ष काढेल ना की हे भिवून आणि ह्याने भिवून युद्ध टाळलं आहे असंच ते म्हणणार आहेत. बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु, निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद. मित्रच जर असं बोलायला लागतील तर मग शत्रूंचं तर काय विचारूच नका. शत्रू तर हात धुवून मागे लागतील. या सर्व गोष्टींचा ना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आजच्या राजकारणाशी थोडंसं विचार केला तर तुम्हाला फार सुंदर सुंदर उदाहरणं मिळतील. बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु, निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद. ज्याच्या अंगामध्ये क्षात्र गुण भरलेला आहे त्या माणसाला त्याच्या शौर्याबद्दल जर कोणी शंका घेतली तर त्याला दुःख, अत्यंत दुःख वाटणारच. मेल्याने भोगिसी स्वर्ग, जिंकिल्याने महीतळ. महीतळ म्हणजे पृथ्वी. मेल्याने भोगिसी स्वर्ग, जिंकिल्याने महीतळ.
म्हणूनी अर्जुना उठ युद्धास दृढ निश्चये. मेल्याने भोगीसी स्वर्ग. आपण पाहतो की जे मरण ज्या सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं ते पुन्हा प्रत्यक्ष स्वर्ग वगैरे गोष्टींचा उल्लेख जरी या ठिकाणी आलेला असला तरीसुद्धा त्याचा अर्थ आपण काय घ्यायचा आहे, त्याचा जो भावार्थ आहे तो काय आहे की त्या व्यक्ती ह्या आज 130 करोड लोकांच्या हृदयात जाऊन बसले आहेत. त्यांच्या डोक्यात त्यांना अत्यंत मानाचं स्थान मिळालेलं आहे. म्हणजे हा एक प्रकारे स्वर्गच झाला नाही. आणि जर जिंकलंस तर तू ह्या पृथ्वीचा राजा होणार आहेस. म्हणून दृढ निश्चयाने तू युद्धाला सिद्ध हो. डॉक्टर्स लोकांवरती जे लोक काम करत आहेत आणि जे मृत्युमुखी पडले आहेत कोरोनाच्या युद्धकाळामध्ये, चायनाशी युद्ध करताना त्यांचं जे मृत्यूला प्राप्त झालेले आहेत आणि जे अजूनही लढत आहेत, त्या सर्वांच्या विषयी हा श्लोक आपल्याला काहीतरी सांगून जातोय. हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम. मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझ. एकदा स्वधर्म स्वीकारल्यानंतर, एकदा कर्तव्य स्वीकारल्यानंतर त्यामध्ये एकदा PPE किट अंगामध्ये चढवल्यानंतर हानी लाभ आता काय होणार, ह्याच्यातून काय निष्पन्न होणार, मला काही मिळणार की नाही मिळणार, सुख दुःख ह्याच्यातून कोणाचं सुख आहे, ह्याच्यातून मला दुःख मिळेल की काय, किंवा हार जीत, मी खरोखरच किती पेशंटना बरं करू शकणार आहे की ते मरणार आहेत. अशा प्रकारचे चढ उतार आपल्या मनामध्ये येऊ न देता त्यांच्या ठिकाणी आपली वृत्ती सम करणे, म्हणजे शेवटी ह्या सर्वांची जे काय होईल ते होईल, देवा काळजी, ह्या मानसिकतेतून जेव्हा आपण दृढ निश्चयाने त्या ठिकाणी काम करणार, तशा प्रकारचं काम तू कर असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी अधिकरण 5 संपतंय. अध्याय 2 चालू आहे. संपूर्ण गीतेचं सार ह्या 2 अध्यायामध्ये आपल्याकडे आहे. हळूहळू आपण पुढे जाऊन पाहत आहोत की यातून आपल्यासाठी पुन्हा शिकण्याचा आजचा गृहपाठ स्वधर्म. माझा स्वधर्म काय आहे, माझी ड्युटी काय आहे आजच्या घडीला, आणि ती पार पाडण्यासाठी माझ्याकडे 2 सशक्त गोष्टी आहेत की नाहीत. एक धीरत्व आणि दुसरं
आत्मस्वरूपाविषयीची माझी जाणीव, अवेअरनेस, आणि त्यातून निर्माण होणारं मानसिक बळ, तेव्हा तुम्हा सर्वांना हे मानसिक बळ लाभो अशी मी प्रार्थना करतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. O Lord, make me an instrument of your peace. Where there is hatred, let me sow love. Where there is injury, pardon. Where there is doubt, faith. Where there is despair, hope. Where there is darkness, light. Where there is sadness, joy. O Divine Master, grant that which I may not so much seek, to be consoled as to console, to be understood as to understand, to be loved as to love. For it is in giving that you receive, it is in pardoning that you are pardoned, and it is in dying that you are born to eternal life. Amen. Hari Om. Asato ma satgamaya, tamaso ma jyotirgamaya, mrityormamritam gamaya. Om Shanti Shanti Shanti. Hari Om. Good day.